इथे दोन गोष्टी आहेत बघा, इकडे बघा. मी परत सांगितलं या दोन पैकी एकच बरोबर असणार आहे. काय, या दोन पैकी एकच बरोबर असणार आहे. म्हणजे हे जे आहे अ आणि हे आहे ड हे बरोबर आहे. आपण अ आणि ड नसणारे विधान चुकीचे एलिमिनेट करायचे. म्हणजे इथं अ आणि ड नाही, चूक. ब आणि क नाही, चूक. ब आणि ड ब आणि ड हे पण चूक. अ क ड इतक्या सोप्या पद्धतीने यायला येते. कशामुळे तुम्ही म्हणतायत? कारण की दोन्हीपैकी एकच बरोबर असणार आहे. हे अमेरिका त्याचा अध्यक्ष असेल किंवा चीन असेल. दोन्हीपैकी दोन्ही कसे असू शकतील? आहे का नाही सेन्स? खूप सोप्या पद्धतीने आहे, या पद्धतीने सांगितलंय. म्हणजे इलिमिनेशन मेथड आली की हे बघा, हे काटाकाटी केली आपण. अ आणि ड बरोबर आहे, 100% बरोबरच आहे. कारण की या दोन्हीपैकी एकच बरोबर असणार आहे. मग आपण लगेच अ आणि ड जिथं सोबत नाही त्यांना आपलं उत्तर आपल्याला आलेलं आहे की आपल्याला या पद्धतीने निवडायचं आहे. जेव्हा आपल्याला येतच नाही, आता आपण सोडून द्यायलो की आता हे प्रश्न येणारच नाहीत, तेव्हाच ही गोष्ट वापरायची. अभ्यास असून याच्या मागे लागायचं नाही. मी स्पष्टपणे सांगतोय बरं, हे कोणी सांगत नसतं. व्ह्यू वाढवण्यासाठी वगैरे असं मी काही करत नाही. अभ्यास आहे माझा तर ह्या भानगडीत पडायचं नाही. पण अभ्यास नाहीच म्हणजे काही वाचलेच नाही या प्रश्नाबद्दल, मग कुठेतरी आपण त्याला लॉजिकवरती खेळू शकतो. प्रश्न. नमस्कार. राज्यसेवेचा आपण ज्यावेळी पेपर सोडवतो त्यावेळी आपल्याला परीक्षेमध्ये 2 तास असतात. जीएसच्या पेपरला आपल्याकडे वेळ भरपूर असतो, पण आपल्याला जे न येणारे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने आपल्या अभ्यासाच्याच नॉलेजवरती किंवा अभ्यास आपण जे केलेला आहे त्याचा पुरेपूर वापर करून नेमका कशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवायचे आहेत, जी मी ट्रिक इथे सांगणार आहे त्याचा कुठे वापर करायचा आहे, कुठे वापर करायचा नाही हे देखील मी सांगणार आहे. कारण कसं ट्रिकचा जर अतिरेक झाला तर आपलाही कार्यक्रम होऊ शकतो. कुठे आपण काही गोष्टी शिकायच्या आहेत, काही गोष्टीत ऑप्शनवरून उत्तर काढायचं आहे, इलिमिनेशन मेथड किंवा आयोगाचे ट्रॅप कुठे आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून शिकायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा जो स्क्रीनवरती मी प्रश्न घेतलेला आहे याचं जे पहिल्याही टाईपमधून आपण बघणार आहोत की टाईप 1 की कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे आहेत. तर टाईप कशी आहे की अ क ड ही टाईप आहे. आता ह्याच टाईपचे 3 प्रश्न आहेत की आपण बघणार आहोत की याच पद्धतीने उत्तर येणार आहे, पण तुमची थिंकिंग लेवल अशीच असली पाहिजे. हे शेवटपर्यंत बघा. आता प्रश्न काय आहे? प्रश्न काय? संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेसंदर्भात आपल्याला वाक्य निवडायची आहेत. तुम्ही समजा काहीच वाचलेलं नाहीये, फक्त कॉमन सेन्स वरती आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. कसा बघूयात. प्रश्न काय आहे की प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन कार्यक्रम. आता पोषण म्हटल्यानंतर आपल्याला तेवढं तर कळतंय पोषणच्या रिलेटेड आहे. 4 विधान दिलीत, योग्य विधान निवडायचं आहे. आता पोषण म्हटल्यानंतर आपण एक गृहीत धरायचं की आजपर्यंत तुम्ही सगळे जर प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचले असतील तर तुम्हाला कळेल की अशी जी आकडेवारी असती एकतर आयोग याच्यात चुकवतं किंवा ते बरोबर असतं. तर आपल्याला इथे प्रामाणिकपणे ऑप्शन बघायचे आहेत. अ ब क ड हे आहे, तर ऑल ऑफ द अबव उत्तर नाहीये, हरकत नाहीये. आपल्याला ह्या दोन्हीपैकी इकडे बघा, हे 2 बघून घ्या की या दोन्हीपैकी एक बरोबर असणार आहे. कशामुळं? ते ऑप्शनच सांगतायत की काय, या मोहिमेच्या समन्वयपदी अफशान खान किंवा हे जे नाव आहे ते यांची नेमणूक करण्यात आली. म्हणजे या दोन्हीपैकी एकच बरोबर असणार आहे. कळलंय? मेन मुद्दा आहे या दोन्हीपैकी एक ठरवायचं आहे. मग हे दोन्ही जे आहेत हे कुपोषणाच्या रिलेटेड आहेत. आपण वाचलेलं काहीच नाही, पण आपण जुने प्रश्न बघितलेले आहेत आणि आपला अभ्यास आहे, नॉलेज आहे एक प्रकारचं, त्याच्यावरून आपण हे दोन्ही प्रश्न हे बरोबर ठेवायचे. आता तुम्हाला हे उत्तर आले म्हणून तुम्ही असं हे करताय नाही, थोडीशी पेशन्स ठेवा. पुढचे 2 प्रश्न पण असेच दाखवतो. हे 2 आले तरी उत्तर नाही आलं तुम्ही म्हणताल आता अ आणि ब मध्ये आले. मग एकच ट्रिक आहे, अ क आणि ड. म्हणजे ब आणि क आणि ड बरोबर ठेवलंय तर ऑप्शन इलिमिनेट करून टाकायचंय. जिथे क आणि ड नाहीये हे ऑप्शन गेलं, क आणि ड दोन्ही नाहीये ऑप्शन गेलं. आता आपल्याकडे ऑप्शन 2च आहेत, क आणि ड जे एक. पण मी सांगितलंय दोन्हीपैकी एक बरोबर असणारच आहे. दोन्ही चुकीची असण्याची शक्यता नाही आजपर्यंत तरी असं दिलेलंच नाहीये. दोन्हीपैकी एकच उत्तर राहिलंय, क आणि ड नाहीच. अ हे बरोबर येणार आहे, ब चुकीचं आहे. उत्तर आलेलं आहे अ क ड. ही सिक्वेन्स आहे, ही टाईप आहे, अ क ड टाईप आहे. हे तुम्ही बघा. हे फक्त मी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च घेतलेलं आहे. पुढचं आपल्याला एक एक बघायचं आहे. हे झालेलं आहे. ही ट्रिक तुम्हाला कळलेली असेल, कळली नसेल काही जणांना परत एकदा तुम्ही बघू शकता. हे दोन्ही बघा, या दोन्हीपैकी एक बरोबर असणार आहे. हे दोन्ही आपल्याला बरोबर मानायचे आहेत, पण कशामुळे? हे पूर्ण विधान वाचल्यानंतर ते कळतंय आपल्याला, म्हणजे की हे टार्गेट ठेवलेलं आहे आणि हे कुपोषणाच्या रिलेटेडच ते राबवण्यात येणार आहे एक मोहीम आहे जी ते आपल्या वर जे दिलंय त्याच्या रिलेटेड हे 100% बरोबर असणार आहे. तुम्ही चांगलं इयरबुक जुने प्रश्न बघितल्यानंतर एक कॉमन सेन्सने डेव्हलप होतो. पण ठीक आहे, हे नाही आलं तुम्हाला वाटत असेल की हेच एकच आलं का, पुढचं बघा आपण. चला पुढचं बघा. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीन समोर ये रहा, देखिए. इकडे बघा, हा प्रश्न आहे दुसरा. आता युनायटेड नेशन कॉप 15 आहे संदर्भात बरोबर विधान निवडायचंय. सेम. आता याच्यामध्ये ऑप्शन काय आहे तर इकडे बघा, अ क ड ऑप्शन आहे. टाईप हीच आपल्याला निवडायची आहे. याच्यामध्ये पण इथे 2 गोष्टी आहेत बघा. इकडे बघा, मी परत सांगितलं या 2 पैकी एक
एकच बरोबर असणार आहे. काय या दोन पैकी एकच बरोबर असणार आहे म्हणजे हे जे आहे अ आणि हे आहे ड हे बरोबर आहे. आपण अ आणि ड नसणारे विधान चुकीचे इलिमिनेट करायचे. म्हणजे इथं अ आणि ड नाही चूक, ब आणि क नाही चूक, ब आणि ड ब आणि ड हे पण चूक, अ क ड इतक्या सोप्या पद्धतीने यायला येते. कशामुळे तुम्ही म्हणतायत? कारण की या दोन्हीपैकी एकच बरोबर असणार आहे. हे अमेरिका त्याचा अध्यक्ष असेल किंवा चीन असेल, दोन्हीपैकी एक. दोन्ही कसे असू शकतील? आहे का नाही सेन्स? खूप सोप्या पद्धतीने आहे, या पद्धतीने सांगितलंय. म्हणजे इलिमिनेशन मेथड आली की हे बघा, हे काटाकाटी केली आपण, अ आणि ड बरोबर आहे, 100% बरोबरच आहे, कारण की या दोन्हीपैकी एकच बरोबर असणार आहे. मग आपण लगेच अ आणि ड जिथं सोबत नाहीत त्यांना आपलं उत्तर आपल्याला आलेलं आहे. तरी देखील तुम्ही म्हणाल की अजून एखादा ऑप्शन उरला, समजा तुम्ही हे काटाकाटीच नाही केली, तर दोन्हीपैकी एक कसं निवडायचंय? क बरोबर निवडायचं, क बरोबर निवडायचं, मागच्या याला क बरोबर निवडायचं. त्या पद्धतीनं. पण कधी? जेव्हा हे दोन असतील तेव्हाच क बरोबर निवडायचंय. क कधी 4 नंबरला येतं, कधी 3 नंबरला येतं, कधी 2 नंबरला येतं. बघू आता तिसरा प्रश्न. दोनच झाले, लय खुश व्हायले. काही जण म्हणतील थांबा थांबा असं होत असते का सर? बघा ही कुठं नाही वापरायची हे पण सांगणार आहे बरं. म्हणजे हे पण सांगणं गरजेचं आहे का शिक्षकाचं? नाही तर तुम्ही उद्या वापराल आणि माझ्या नावानं उलट्या हातानं ओरडाल. आणि अभ्यासाचा पण वापर मी सांगितला त्याच्यामध्ये. म्हणजे जुन्या प्रश्नांवरती कमांड असेल आणि थोडं फार वरवर वाचलेलं असेल, बस तेवढ्यावरून काम होऊन जात आहे. आता इथे पण तेच आहे, वरवर वाचलेलं असेल, जुन्या प्रश्नांचा असेल आणि कॉमन सेन्स असेल थोडासा, तरी याचं उत्तर येऊन जातं. आता याच्यात बघा, अभ्यासाच्या वरती कुठे सांगतो का, कुठे सांगू का? वाचलेला प्रश्न आहे ना, तर इकडे अभ्यासाच्या नॉलेजवरती शहरी भागासाठी हे नव्हतंच, फक्त ग्रामीण भागासाठी होतं. अकडं उत्तर आहे. ब कापा, ब कापलं, हे आता दोन्हीपैकी एक. तर जास्तीत जास्त मालमत्तेच्या रिलेटेड आहे, हे पण वाचलेलंच होतं आपण, म्हणजे बरोबर हे उत्तर आले. हे अभ्यासाच्या जोरावरती. ट्रिकच्या जोरावरती काय आहे? ट्रिकच्या जोरावरती सांगतो आता. ट्रिक काय आहे? इकडे बघा, अ क ड हे बरोबर आहे. आपल्याला याच्यातलं योग्य विधान निवडायचं आहे. बघतोय आपण. आता स्वामित्व योजनेची उद्दिष्टे खालीलपैकी कुठली आहेत? तर इकडे बघा, याच्यात सांगितलं एक तर ग्रामस्थ किंवा शहर या दोन्हीपैकी एक उत्तर असेल. अ आणि ब पैकी एक बरोबर असेल. म्हणजे क आणि ड बरोबरच आहे. म्हणजे क आणि ड जिथं नाही तिथं आपण त्याला कापू. इथे आहे क आणि ड, इथं आहे क आणि ड, इथं आहे, आणि हे पण इथं पण क आणि ड आहे. अरे बापरे, आता घोटाळा झालेला आहे. ही दोन्ही आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अ क ड, आता ह्या दोन्हीपैकी एक आपल्याला निवडायचंय. अ आणि ब पैकी मी काय सांगितलंय? क निवडायचंय. पण फॉर्म्युला काय आपल्याला? अ क ड हे बरोबर असतंय. आता अ आणि ब पैकी निवडायचंय. आता अ आणि क किंवा ब आणि क पैकी निवडायचं होतं आपल्याला, नाही. आता अ आणि ब बद्दल निवडायचंय. तर ग्रामस्थ आणि शहरी याच्यापेक्षा अ सोबत आपण जाऊयात. म्हणजे अभ्यासासोबत पण आपण निवडलंय. आता हे 3 असे प्रश्न झालेत की आपल्याला या पद्धतीने निवडायचंय. जेव्हा आपल्याला येतच नाही, आता आपण सोडून द्यायलो की आता हे प्रश्न येणारच नाहीत, तेव्हाच ही गोष्ट वापरायची. अभ्यास असून याच्या मागे लागायचं नाही. मी स्पष्टपणे सांगतोय बरं. हे कोणी सांगत नसतं. व्ह्यू वाढवण्यासाठी वगैरे असं मी काही करत नाही. अभ्यास आहे माझा, तर ह्या भानगडीत पडायचं नाही. पण अभ्यास नाहीच, म्हणजे काही वाचलेलंच नाही या प्रश्नाबद्दल, मग कुठेतरी आपण त्याला लॉजिकवरती खेळू शकतो. प्रश्न वाचून सांगितलेला आहे की मी हे वाचलेला प्रश्न होता की शहरी नियोजनासाठी हे नाहीये, हे ग्रामीणसाठी बरोबर आहे. तर याच्यात अ क ड बरोबर आहे. हे दोन एलिमिनेट होतात. आणि मालमत्तेच्या रिलेटेड हे मग मला माहिती होतं, बाकी मी वाचत बसत नाही किंवा एवढ्या डीपली आपण वाचत नसतो. तर आपल्याला प्रॉपर पद्धतीने अ क ड हे बरोबर कळालेलं आहे. कुठे कुठे 4 नंबरचे उत्तर आहे पुढे, पण ते कधी आहे ते आपल्याला बघायचं आहे आता आपल्याला. चला बघूयात पुढे. चला बघू पुढचा प्रश्न स्क्रीनवरती. इकडे बघा, हा हे शेवटचा आता अ क ड आहे. हा पॉलिटीचा प्रश्न आहे, पण तरी देखील आपल्याला बघायचं आहे की व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते तर याच्यात उत्तरच अ क ड आहे. अ क ड उत्तर आहे. तर कधी आहे? व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशांचे नागरिकत्व, हे तर पुस्तकात दिलंय, हे बरोबर आहे. म्हणजे हे जर बरोबर असताना इथं इलिमिनेशन मेथड पण आपण वापरू शकतो. आता हे तिन्ही एकच ऑप्शन कटले. दुसरा ऑप्शन वाचू आपण. व्यक्तीने नोंदणीद्वारे किंवा नागरिकत्व मिळाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्याचा कारावास झाल्यानंतर, थोडंसं आपण ठेवू बाजूला की बाबा वाचल्यासारखं वाटत नाहीये. 3 नंबरचं वाचू. फसवणूक किंवा गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारने समाधान झाल्यास आणि भारतीय व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवल्यास. आता हे तर 100% बरोबर आहे. जिथं ड नाही त्याला आपण चूक करू. ते दोन्हीपैकी आलं बघा. पण हे एवढे कटले तिकडं, तर याचा अर्थ अ क ड हे उत्तर आले. म्हणजे एकतर स्टडीवरतीच आलं, हे अभ्यासावरतीच येऊन गेलं. हे पण महत्वाचं आहे. पहिले अभ्यास नाही झालं ना, मग आपण इलिमिनेशन मेथड वापरू शकतो. मग आपलं हे पण बरोबर आले, हे पण बरोबर आलंय, तर हे पण आपण बरोबर मानू शकतो.
आणि ड जे आहे जे वेगळंच आहे की आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे अकड हे ट्रिकच्या माध्यमातून पुन्हा करू शकतो. म्हणजे काय कशा पद्धतीने फ्रेम होतात आता हे आपण नॉलेजच्या अभ्यासावरती हे उत्तर काढलेलं आहे, ट्रिकच्या याच्यावर पण काढतोय. मग आपण विचार करायला पाहिजे की हे अकड ऑप्शन कशामुळे दिलेत. मी म्हणलं पहिले 4 नंबरला होता, आता 3 नंबरला आलाय, 2 नंबरला ऑप्शन येत आहेत. हे खूप महत्वाचं, इथं 2 नंबरला त्यांनी दिलंय. मग कशामुळे अकड आहे, कशा पद्धतीनं आहे हे आपल्याला महत्वाचं आहे. हे ब आपल्याला निवडायचं नाही, कारण की ते चुकीचं विधान आहे हे घटनेनुसार, पण हे महत्वाचं आहे. आणि पॉलिटीचा प्रश्न जे असेल की हे पुस्तकात ऑलरेडी दिलेलं आहे. हे मला वाटतं कलम 9 का 10 काहीतरी आहे एक्झॅक्ट, मला वाटतं 9 आहे वाटतं, एकदा कन्फर्म करून घ्या, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे, हे पण महत्वाचं आहे. आणि अकड फॉर्म्युला आहे. आता लईच फॉर्म्युले वापरायले सर, अकड किंवा आयोगाला आयोग पण म्हणेल आता अकड लईच वापरायले, थांबा मी तुम्हाला फसवतो. आता कसं फसवायले थांबा दाखवतो. आता ट्रॅप आहे, ट्रॅप आला बघा, ट्रॅप आलेला आहे. चला एकदा क्लिअर दिसते का, फक्त 5 सेकंदात चेक करतो, एकदम क्लिअर दिसत आहे. थोडस 1 मिनिट. चला इकडे बघा, हा ट्रॅप आहे. कसा ट्रॅप आहे रे, इकडे बघा, हा ट्रॅप आहे. इथे अकड उत्तर नाहीये. फसू नका, इथं 2 नंबरला दिलंय पण फसायचं नाही. कसं काय, आता हे कसं ओळखायचंय, म्हणून म्हणतो की अभ्यासाच्या बेसवरती आपल्याला सोडवायचंय. फक्त अकड उत्तर आहे म्हणून डोळे जाऊन हान असं होत नाही. काय आहे, खालीलपैकी बरोबर विधान आपल्याला निवडायचं. विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत जे जैव रासायनिक अभिक्रियांना गती देतात. बरोबर आहे, हे एन्झाईम्स आहेत, ते काय कॅटलिस्ट आहेत, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. जवळपास 90% जनता बरोबर मारेल याला. मग अ बरोबर आहे, तर आता इथं सर अच बरोबरच आहे, वाचायचीच गरज नव्हती. ब वाचावं लागेल आपल्याला, हे प्रथिनांपासून बनलेलं आहे, हे पण बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे इथं स्टडी आलेली आहे. इथे आपल्याला अकडे तर हाणता येत नाही, मग इथं चुकू पण शकतो आपण. त्याच्यामुळे पहिले प्रॉपर वाचून घ्या, मराठीत वाचा, इंग्रजीत वाचा, वेळ घ्या, आणि जेव्हा फायनल झाले की आता येत नाही त्याला स्टार करा असं, आणि नंतर सोडा त्याला. या पद्धतीने आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ते ट्रॅपमध्ये फसतो पण आपण. ही ट्रिक जरी असली तरी देखील आपण फसतो, हे पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काय, हे क चुकीचं आहे, पण हे कशामुळे चुकीचं आहे, विकरांची क्रियाशीलता ही तापमानावर अवलंबून नसते सांगितलं, इथे वाचा. हे मला सांगायचं होतं. त्यांनी विधान चुकवलंय क, हे महत्वाची गोष्ट आहे. आपण जर नीट वाचलं नाही, आपण याला ऑल ऑफ द बहानाला जातो. नाही, कुठे चुकवलं हे बघा, याने नसते केलंय. आणि अमायलेज हे विकर स्टारच्यावर कार्य करतं, हे बरोबर आहे. म्हणजे आयोगाला तुमच्याकडून या प्रश्नात काय अपेक्षित होतं की तुम्ही प्रॉपर असते किंवा नसते नीट वाचता का, हे आपल्याला हे होतं. आणि तुम्ही इथं जर अकड हाणायला जाल तर उत्तर चुकेल, अवड हे उत्तर आहे, हे पण लक्षात घ्या. क विधान त्यांनी आपलं चुकवलेलं आहे. म्हणजेच ट्रॅप पण ओळखा की अकड हाणायला चाललोत, पण क विधान काळजीपूर्वक एकदा वाचून घ्या, त्याच्यात काही घोळ आहे का बघा. ती जर अभ्यासातलं असेल की आपल्याला 100% कळलं की इथं हे चुकवलंय क विधान, तर अकड हे उत्तर नाही, अबड हे उत्तर आहे, हे लक्षात घ्या. चला पुढे जाऊयात आपण. आता पुढचा प्रश्न स्क्रीनवरती सोप्या पद्धतीनं दनादन सोडू आपण. हा आहे, इथे पण भरपूर जण ट्रॅपमध्ये फसतील. इथे पण हा ट्रॅप आहे, हे अकड उत्तर नाही, पण कस काय बघूत आता. हा तर प्रिव्हियस इयरचाच प्रश्न आहे. म्हणजे मी नेहमी सांगितलं, पहिल्याच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय, जर तुम्ही चांगल्या पद्धतीने थोडा जरी अभ्यास केला असेल तर, आणि प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांवरती तुमची कमांड असेल तरच या ट्रिक्सचा आणि लॉजिकचा तुम्हाला उपयोग होईल. कसं काय बघूयात. ओझोन संदर्भात कोणती विधानं बरोबर, असंच परीक्षेमध्ये सोडवायचंय, त्याला बरोबरला गोलच करायचंय. पेननं जमत नसेल तर पेन्सिल घेऊन जा, काही वाद नाहीये. ओझोन पृथ्वीचे रक्षण कवच आहे, हे बरोबरच आहे. हे म्हणजे थोडं जरी पहिल्या रिडिंगला कळून जातं की आहेच, जनरल लाईफमध्ये आपल्याला ते माहितीच आहे. मग अ जर बरोबर आहे तर जिथे अ नाही ते चुकवा, एकच एलिमिनेट झालं. 1985ला ओझोनला पहिले छिद्र पडलंय. अरे हे तर प्रिव्हियस इयरचाच प्रश्न आहे, विचारलेला आहे, ते रिपीट झालेला आहे. मग ब 100% बरोबर आहे, जिथं ब नाही त्याला कापा, हे विधान चुकलेलं आहे. मग जर ब विधान बरोबर आहे तर आपल्याकडे राहिली आता 3च विधान. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस आहे, हे पण प्रिव्हियस इयरचाच प्रश्न आहे, हे पण बरोबर आहे. क जिथं नाही तिथे कापा, दोन्ही विधान आलेले आहेत. आता 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायनावर वापरण्यास बंदी घालण्यात आली. आता 1985ला जर चित्र पडलं असेल तर इथे याला मान्यता दिली असेल ना, तर विधान 4 हे बरोबर आहे, हे उत्तर असं विचार करतो आपण. म्हणजे आयोगाने बघा ना कसे प्रश्न काढलेत. हे जनरल माहितीच आहे सगळ्यांना, ओझोन
जनरल एकदा जरी वाचलं तरी कळून जातो ओझोनच्या रिलेटेड. हे प्रिव्हियस इयरचा प्रश्न आहे, हे प्रिव्हियस इयरचा प्रश्न आहे आणि हे त्याला अप्लाइड आहे. माहित आहे का? हे माहित नाहीये. माहित नसताना देखील ड विधान बरोबर केलंय. कशामुळे? त्याचं हे अप्लाइड आहे. इथे या रसायनावर बंदी घालण्यात आली आहे. इथे वर्ष त्याच्या रिलेटेड आहे आणि हे गृहीत धरायचंय, कारण की इथे अकड आपण जर निवडलं तर आपला ट्रॅप होतो, कारण की अकड विधान प्रॉपर पद्धतीने बरोबरच आहेत. ड मध्ये त्यांनी नाही, क तर विधान बरोबरच आहे. म्हणजे अ ड अ आणि क बरोबर आहेत. डच हे माहित नाहीये तर देखील आपण ते योग्य निवडायचं आहे, कारण की अ ब क ड इथं ऑप्शन ऑल ऑफ द अबो आहे आणि अ ब क असं ऑप्शन नाहीये. अ ब क आहे इथं ऑप्शन, अ ब क आहे, त्या पद्धतीने लक्षात घ्या. चला, समजलंय. आणि हे अभ्यासाचा पार्ट होता, इथे काही लॉजिक बिजिकचा काही विषय नव्हता, त्याच्यामुळेच मी टाकलेला आहे. म्हणजे ऑप्शन पण आपण कापाकापी केली पण जमलंच नाही, कारण की दोन जे प्रश्न आहेत ते प्रिव्हियस इयरचे उचललेले आहेत लाईन्स. एक लाईन जी नॉर्मल आहे, जी प्रत्येकाला माहितीच पाहिजे, आणि एक जी लाईन आहे जी नवीन आहे ती थोडीशी महत्वाची आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. हे वर्ष पण महत्वाचं आहे, कारण की 1985 जर विचारलं असेल तर 1989 कधी ना कधी दणका देतीलच त्याच्यावरती. ते पण लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न. हा एक ट्रॅप आहे, किंवा इथे म्हणता येईल की आपल्याला एक ट्रॅप टाईप 1 अकड पर्याय ब बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे इकडे बघा, हा एक अकडाचा टाईप आहे, थोडासा पाठीमागे आला. आता याच्यामध्ये काय की 2023 महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आहे आणि कुठल्या कुठल्या महामंडळाची स्थापना किंवा घोषणा याच्यात करण्यात आली ही महत्वाची आहे. स्थापना. आता इकडे बघा, हे जे आहे मराठवाडा दुग्ध विकास मंडळ, हे जुनं आहे आणि बाकीचे जे आहेत का हे नवे आहेत, आताचे लेटेस्ट याच्यात झालेले. मग याच्यातून अकड हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला एक तर माहित आहे अकड आहे, ऑल ऑफ द अबो इथं उत्तर नाहीये, ते बघून घ्या तुम्ही. तेव्हा आपल्याला विचार करण्याला काहीतरी लॉजिक आहे की या प्रत्येकाला नाव आहे आणि इथे मराठवाड्याचं दिलंय आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ त्या पद्धतीनं ती एक वैधानिक बॉडी आहे. त्याच्यावरती पण मी घेणार ही स्लाइड झाली की त्याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. मग ह्या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे, लेटेस्ट आहे, हे कुठेतरी ओल्ड आहे याचं, आणि हे बाकीचे सगळे नवीन आहेत. आणि आपली टाईप आहे की अकड उत्तर असू शकतं बा, कारण की वेगवेगळ्या ऑप्शनवरून किंवा याच्यावरून आपल्याला नाही कळत, आपण वाचलेलंच नाही आता काहीच. त्या पद्धतीनं जुनं नॉलेज किंवा जुनं आपला जर अभ्यास असेल तर त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येऊ शकतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की काहीतरी आयोगाला अपेक्षित असतं. म्हणजे इथे आयोगाला काय अपेक्षित आहे की मराठवाडा दुग्ध विकास मंडळ हे जुनं आहे, एवढंच आपल्याकडून अपेक्षा आहे. की आयोगाला अपेक्षा असते आपल्याकडून की प्रश्न काढणारा विचार करतो की विद्यार्थ्याला आलं काय पाहिजे, विद्यार्थ्याकडून अपेक्षा काय आहे. साधी अपेक्षा आहे की हे माहित पाहिजे. आता पुढे तुम्ही म्हणाल की हे तर माहित नव्हतं, जाऊ द्या, नेमकं पुढचं काय आहे हे पण सांगतो तुम्हाला. राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ, त्याचं व्यापारातील नाव आहे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड, जी एक वैधानिक संस्था आहे, ज्याचं इंग्रजीमध्ये NDDB म्हणतात. त्याचा लॉंग फॉर्म वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेला आहे. त्याची स्थापना जुलै 1965 मध्ये झालेली आहे, 59 वर्षापूर्वी किंवा धरू शकतो आपण. ही डेट पण लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलेली आहे. संस्थापक कोण आहेत? डॉक्टर व्हर्गीस कुरियन, हे पण महत्वाचे आहेत. व्हाईट रेव्होल्युशन, दुग्ध क्रांतीचे जनक ते आहेत, त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. आणि मुख्यालय भारत, आनंद गुजरात, आनंद डेअरी तुम्हाला माहितीच असेल, त्याच्यावरती मूवी पण आलेला आहे, तो पण लक्षात घ्या तुम्ही. आणि त्याच्या पोर्ट कंपन्या पण लक्षात घ्या, कधी एखाद्या वेळेस हुकून चुकून जर प्रश्न आला तर महत्वाचा आहे. MSc SDS मध्ये झाली असेल ऍग्री मधले विद्यार्थी, त्यांना हे प्रश्न एखाद्या वेळेस इंटरव्ह्यूला विचारला जाऊ शकतो, ते महत्वाचं आहे. चला, मला वाटतं हा इलिमिनेशन मेथड आहे. इलिमिनेट करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला उत्तर येत नाहीये तरी एखादा दोन ऑप्शन आपण उडू शकतो का, त्या पद्धतीने आपल्याला निवडायचं आहे. आता इकडे बघा, मी परत एक सांगतो की याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, दोन ऑप्शन आहेत. म्हणजे हे 4 ऑप्शन याच्यात दिलेत, दोन ऑप्शन आपण आरामशीर उडवू शकतो. म्हणजे कसं आहे, इथे जैन समाजाचं हे तीर्थक्षेत्र आहे का, जसं संमेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसांपासून काय चर्चेत आहे, त्याच्याबद्दल योग्य विधान निवडायचंय. पण आपण एलिमिनेशन मेथड वापरूयात. कसं वापरूयात तिकडे बघूयात. हे जैन समाजाचं आहे का हिंदू समाजाचं आहे. आता नावावरूनच करतंय संमेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र. जर कॉमन सेन्स थोडा आपण, आता जे हिंदू आहेत त्यांना तर कळून जाईल, किंवा जे जैन असतील त्यांना कळून जाईल की अरे हे जैन आहे, हे हिंदू नाही. मग ड विधान आपण कापूया, जिथे ड नाही तिथे. हे सॉरी, ड नाही, डचा विषयच नाहीये. सॉरी, डचा विषयच नाहीये. ड ऑप्शन वाचलं नाही तरी जमून जाते, कारण की ऑप्शन मध्ये ड नाहीच आहे. डचा विषयच नाही, म्हणजे ड चुकीचंच आहे, त्याचा विषयच नाहीये. योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे की अ बरोबरच आहे. अ जिथे नाही तिथे आपण कापू शकतो. म्हणजे हे दोन विधान आपले गेले. आता आपल्याला अ, ब आणि क बद्दलच निवडायचं आहे. म्हणजे अ विधान आपण बरोबर निवडलंय, एक तर ते झारखंडमध्ये आहे की राजस्थानमध्ये आहे हे आपल्याला निवडायचंय. आता इथे आपण 50-50 आलेलो आहोत. 50-50 हे महत्वाचं आहे.
मग आता एक तर तुम्ही क सोबत जा किंवा ब सोबत जा, पण नेहमी एक मला वाटतं, म्हणजे माझं अंतर्मन म्हणतं की आणि ब जर पहिल्यांदा दिलं असेल तर ते उत्तर नसेल, आणि इथे बघा आणि क पहिल्यांदा दिलंय म्हणजे त्यांना वाटतंय उलटा विचार करावा किंवा उत्तर त्यांनी जाणून बुजून 2 नंबरला दिले असं एक वाटतंय बरं. असं काय मी म्हणणार नाही हीच ट्रिक आहे, पण एक थोडासा विचार करून 50-50 ला आपण आलेलो आहोत. या दोन्हीपैकी एक तुम्ही आपण निवडू शकता. उत्तर याचं 2 आहे. 2 पैकी. इथं मी काही ट्रिक बिक सांगत नाही, ट्रिक नाहीच आहे, पण या दोन्हीपैकी एक आपल्याला निवडायचं आहे, राजस्थान की झारखंड. आणि हिंदू आणि जैन आपल्याला निवडले त्याच्यात, मग तुम्ही आपण त्याचा निर्णय घेऊ शकता. चल प्रत्येक ठिकाणी ट्रिक येत नसते रे भाऊ. मी सांगतोय ते परफेक्ट सांगतोय. शेवटचा प्रश्न. आता इकडे बघा, हे अभ्यास कर्तव्य आहे. एकच सेकंड फक्त. अभ्यास कर्तव्य आहे. चल फुकट प्रश्न अभ्यास कर्तव्य. ही काय ट्रिक आहे भाऊ? ही ट्रिक म्हणजे काय की योग्य विधान निवडायचं आहे. कोणाबद्दल? महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची निवड झाली. आता पहिलं विधान तर 100% बरोबरच असणार आहे. मग सगळीकडे बघितलं तर विधान ए बरोबरच आहे, वाचायची पण गरज नाही. बी 2-3 ठिकाणी. आता हे त्रिपुरा राज्याचे आहेत की छत्तीसगडचे आहेत मूळ? यापूर्वी ते कुठल्या राज्याचे राज्यपाल होते आणि ते मूळ कुठले आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे याच्यावर आपल्याला एक गोष्ट समजते की जे काही महाराष्ट्राचे राज्यपाल असतील किंवा युपीएससीचे अध्यक्ष असतील किंवा एमपीएससीचे जाऊ द्या, नाव माहीत असतं फक्त, किंवा वेगवेगळे जे अशा संवैधानिक बॉडीचे जे अध्यक्ष असतील तर त्यांच्याबद्दल प्रश्न ज्यावेळी विचारला, सीबीआयचे अध्यक्ष असतील ते त्यांच्यावरती आपल्याला काय माहित पाहिजे, ते कुठल्या आधी कुठे जॉईन होते ते, आणि ते कुठल्या राज्याचे मूळचे आहेत ते. हे तिन्ही विधान याच्यात बरोबर आहे. इथे एकच आहे की अभ्यास कर्तव्य आणि फुकट प्रश्न आणि अभ्यास कर्तव्य. सोपा प्रश्न आहे, दरवेळेस असा विचारला जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, नवीन निवड झाली, त्यांच्यावरती विचारलं जातं. म्हणजे भरपूर विरोधी पक्ष नेता असले असे वेगवेगळे आहेत, निवड झालेलं वाटतं त्याच्यावरती आपण वेगळं लेक्चर टाकूयात, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. इथे काही ट्रिक नाहीये. इथे एकच आहे की आपलं कर्तव्यच होतं की महाराष्ट्राचे राज्यपाल झालेत, कारण याच्या आधी पण भरपूर वेळा प्रश्न आलेले आहेत. फुकट प्रश्न अभ्यास कर्तव्य हे आपलं कर्तव्य होतं. पुढचा प्रश्न घेऊयात. हा याच्यामध्ये ट्रॅप आहे, म्हणजे आयोगानं एका शब्दानं फसवलंय, लईच खतरनाक फसवलंय. कसं काय? 4 विधान दिलेत, आपल्याला निवडायचे आहेत विधानं, योग्य विधानं निवडायचे आहेत आपल्याला. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यानंतर जैवविविधता कमी होते, सगळ्यांनाच माहित आहे. आपल्या जमिनीचा कार्यक्रम होऊन जातो घातक कचरा टाकल्यानंतर. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामध्ये वृक्षतोड ही कारणीभूत आहे, बरोबर आहे. जर झाडं असतील तर पूर कमी येणार आहे, त्याचं कारण पण आहे, स्टेट बोर्डमध्येच हे दिलंय. आणि जमिनीचं पण हे होणार नाही, त्याचं काय म्हणतात रे ते, धूप पण होणार नाही त्याची पण, ते पण आहे. आता याच्यामध्ये काय की फ्रान्सिस्को मेंट्स हे जे आहेत, यांचं कार्य, यांच्या डॅश डॅश कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणतात. हे बरोबर आहे, पण आयोगाने एका शब्दातच फसवलंय. ऊर्जा क्षेत्राचं म्हणलंय त्यांनी. इथं ऊर्जा क्षेत्र नाही, ते पर्यावरण क्षेत्र आहे. आयोगाने इथं फसवलंय कडे, खूप फसवलंय. कारण की प्रश्न हा पर्यावरणच्या ट्रॅपमध्ये होता. म्हणजे 15, 10, 15, 20, 15, 5 असा ट्रॅप असतो ना, म्हणजे भूगोलचे 15 आणि पर्यावरणचे 5 असा जे सिक्वेन्स असतो का, त्याच्यात हा पर्यावरणाचा प्रश्न आहे. आणि इथं ऊर्जा हे टाकल्यामुळे इथं घोळ झालेला आहे. मी याच्याबद्दल चेक पण केलंय, आपल्या टेलिग्रामला टाकलंय. इथे आपण फसलेलो आहोत. म्हणजे अमेझॉनची गांधी हे आहेत, पण त्याचं कार्य ऊर्जा क्षेत्र नाही, ते पर्यावरण क्षेत्र आहे. तिथे आयोगाने फसवलंय. हे दोन्ही विधान आपण बरोबर आणले, मग इथं हे चुकतंय. फक्त बरोबर चुकतंय. कड आपण हाणतो, या दोन्हीपैकी आपण ट्रॅपमध्ये येतो. त्याच्यामुळे नीट वाचणं हेच आहे. पण कधी कधी जास्त संशय असल्यानंतर प्रश्न चुकतात, हे यावरून पण कळतं. आणि आपण सहजतेनं जर घेतलं तरी हे होतं. पण इथं आणि ब विधान बरोबर आहे, तिसरं विधान चुकलेलं आहे, हे महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रश्न वाचत असताना थोडासा नीट वाचणं गरजेचं आहे. आणि मॅक्झिमम प्रिव्हियस इयरचे प्रश्न डोळ्याखालून गेल्यानंतर आपल्याला कळतं आयोग कुठं फसवतोय. एकच शब्द इथं फसवलाय, बाकी पुरं बरोबर आहे. हे ऊर्जा क्षेत्र नाही आहे, तर ते पर्यावरण क्षेत्र आहे. मला वाटतंय जवळपास 10 प्रश्न मी याच्यामध्ये घेतलेले आहेत. 2024च्या हे 23च्या राज्यसेवेचे ते आहेत. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023चे हे पूर्ण प्रश्न मी घेतलेले आहेत. तुम्हाला जर या ट्रिक आवडल्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अशाच ट्रिक्सच्या व्हिडिओसह किंवा इतर व्हिडिओसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.